रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे प्राबल्य हे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेची भाजप मोर्चा बांधणी करताना दिसत आहे। अशातच शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आणि शिवसेनेचा बडा नेता प्रकाश देसाई यांनी आज पालीत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपात पक्ष प्रवेश केला। यावेळी परळी सरपंच साक्षी देसाई, उपसरपंच अलका देशमुख व सर्व सदस्य, घोटवडे सरपंच व सदस्य, नेनवली रामगाव सह अन्य ग्रामपंचायतीमधील शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थांनी जाहीर भाजप पक्ष प्रवेश केला। माजी सभापती उज्ज्वला देसाई, माजी सभापती पीटू डुमना, माजी सभापती सौ पुष्पा डुमना, माजी पंचायत समिती सभापती श्री संजय परदेशी, सतीश देसाई, बापूराव देसाई व त्यांचे समर्थक, तसेच विजयनगर मधील धर्मेंद्र आंदेकर तसेच साईनाथ मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी ही भाजपात प्रवेश केला। यावेळी राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषद आमदार विक्रांत पाटील, राजेश मपारा, गीताताई पालेराचा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाश देसाई यांचे पक्षात जंगी स्वागत करण्यात आले। याचवेळी खासदार व आमदार यांचा जंगी सत्कार करण्यात आला। यावेळी पालीतील लिमय सभागृह अफाट गर्दीने फुलून निघाले होते। यावेळी प्रकाश देसाई यांच्यासारखा बलाढ्य व सक्षम नेता भाजपच्या प्रवाहात आल्याने पक्षाला संघटनात्मक उभारी मिळणार असल्याचे प्रतिपादन खासदार धैर्यशील पाटील यांनी केले। अशा प्रकारचा आपला नेतृत्व आहे आणि त्यामुळे आज जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये आपण या प्रवाहात सामील होत आहे, खऱ्या अर्थानं प्रकाशजींनी सांगितलं की एका वेगळ्या विश्वामध्ये आपण त्या ठिकाणी सहभागी होतोय, आपण त्या ठिकाणी प्रवेश करतोय। हे विश्व असण्यापेक्षा हा एक परिवार आहे आणि हा परिवार यासाठी आहे की या देशाला विश्वगुरू बनवायचं आहे, या भारत मातेला विश्वगुरू बनवायचं आहे आणि ते स्वप्न आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बघितलेलं आहे। आणि त्यामुळे आपण भारतीय जनता पार्टीचं वर्णन करतो की ही पार्टी नहीं है, ये पार्टी नहीं परिवार है और संस्था नहीं ये संस्कार है। अशा पद्धतीची ही पार्टी आहे आणि खऱ्या अर्थानं विकासाकडे घेऊन जाणारी, या संपूर्ण देशाला विकासाकडे घेऊन जाणारी एक प्रणाली, या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करावं अशी माझी मानसिकता होती। त्याचबरोबर माझे सहकारी गीताताई पालरेचा असतील, राजेश मपारा असेल, असे बरेचसे आहेत, म्हणजे श्रीकांत ठोंबरे असतील, अशी आलापेत अशी जुनी जाणती मंडळी, म्हणजे 11 वर्ष मी जवळजवळ सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम केलं। त्याच्यानंतर जवळजवळ 5 वर्ष मी जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेनेचं काम केलं, शिवसेना एकत्र असताना। त्यानंतर 2.5 वर्ष मी संपर्क प्रमुख म्हणून काम केलं। परंतु दोलायमान स्थिती होती। खऱ्या अर्थानं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जी ताकद पाठीशी पाहिजे होती ती मला मिळत नाही असं थोडं जाणवत होतं। त्यामुळे मला असं वाटलं की आपण भारतीय जनता पार्टीच्या मूळ प्रवाहामध्ये सामील व्हावं। दादा जवळ होते, दादांशी माझी कहाणी मी त्यांना सांगितली, दादांनी मला ग्रीन सिग्नल दिला। परंतु एक सुसंस्कृत माणूस किंवा कल्चरल राजकारणी म्हणून आम्ही असं ठरवलं दोघांनी की विधानसभा आणि लोकसभेचा निवडणूक होऊन गेल्यानंतर आपण पक्षप्रवेश करू, युतीमध्ये कुठलाही मिठाचा कडा पडू नये यासाठी आम्ही ती काळजी घेऊ। तुमच्या तोंडात साखर पडो असं मी तुम्हाला देवाला प्रार्थना करेन, कारण हे स्वप्न आमचं प्रत्येक पक्षाचंही असतं। हे आमच्या महायुतीतल्या सर्व पक्षांचं स्वप्न असेल, परंतु माझ्या पक्षाचा जर उद्या जिल्हा परिषद अध्यक्ष झाला तर निश्चितच मी देवाचे आभार मानेन। भाऊंचा प्रवेश आम्हाला खूपच फायदेशीर ठरेल। या सगळ्या विषयामध्ये प्रकाश भाऊंसारखा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा आणि किमान आतापर्यंत 35 ते 40 वर्ष काम करणारा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षामध्ये आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। त्यांनी आतापर्यंत केलेलं सामाजिक काम, त्यांनी आतापर्यंत केलेलं राजकीय काम, याचा खूप मोठा फायदा भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी झालेला आहे आणि होणार आहे। रायगड जिल्ह्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाची वाटचाल कशी असेल, महायुती सोबत असेल की नाही, संपूर्ण देशामध्ये महायुती म्हणूनच या ठिकाणी सत्ता आहे, राज्यातही तशीच आहे आणि देशातही तशीच आहे। त्यामुळे इथे आपल्या मित्रांना सांभाळून घेऊन पुढे जाण्याची आमची भूमिका या ठिकाणी राहील। भारतीय जनता पक्ष संपूर्ण देशामधला नव्हे
तर संपूर्ण जगामधला सर्वात मोठा पक्ष या ठिकाणी आहे. दादा, आपण विधानसभा महाराष्ट्राची पाहिली, आता संसदीय पाहत आहे. आपण पाहिलं तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जो वाद आहे त्यामुळे पालकमंत्री पदापासून रायगड वंचित आहे. याचा परिणाम असा आहे की आर्थिक नियोजनाचा आराखडा रखडलाय. कसं बघते पक्ष? नाही, पक्ष कसं पाहतोय म्हणण्यापेक्षा हा जो काही प्रश्न आहे हा या व्यासपीठाचा नाही. मी त्यामध्ये एवढंच म्हणेन की याचा निर्णय लवकरात लवकर लागला पाहिजे आणि लोकप्रतिनिधींना प्रतिनिधित्व ज्या कारणाकरता करणं अपेक्षित आहे त्या कारणाकरता प्रत्येकाने कामाला लवकरात लवकर सुरुवात केली पाहिजे. आतापर्यंत रायगडमध्ये भाजपची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. आज प्रकाश काँग्रेसचा प्रवेश केला आहे. 3 विधान परिषद, 3 विधानसभा, 1 विधान परिषद, 1 राज्यसभा, एवढं बलस्थान भाजपचं रायगड जिल्ह्यामध्ये असताना मंत्रिपदासाठी रायगड जिल्ह्यामध्ये कुठलाही चेहरा समोर नाही. पालकमंत्री तर पुढेच राहिला आणि कुठल्याही बाबतीत भाजपच्या रायगड युनिटकडनं मागणी होत नाही का? नाही, रायगड युनिटकडनं मागणी होत नाही असं नाही. 3 पक्षांचं हे सरकार आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे सुद्धा मंत्रिपदाकरता लायक असणारे अनेक चेहरे या ठिकाणी आहेत ना. प्रशांत दादा आहेत, रवी पाटील साहेबांचं सुद्धा नाव या ठिकाणी घ्यावं लागेल कारण त्यांची सुद्धा 3री टर्म या ठिकाणी आहे. परंतु असं आहे की शेवटी प्राप्त परिस्थितीमध्ये काही निर्णय घ्यावे लागतात आणि आमच्या पक्षामध्ये घेतलेला निर्णय हा मनापासून मानण्याची पद्धत आहेच. आता आगामी जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीला वेगळे ठेवून शिवसेना, शिंदे गट आणि भाजप एकत्रित लढण्याचा इशारा शिंदे गटाच्या आमदारांनी दिलाय. भाजपची नेमकी भूमिका काय? राष्ट्रवादीला एकाकी ठेवलं जाईल? नाही, आमची भूमिका शेवटी भारतीय जनता पक्षाचे नेते ठरवतील आणि आज राज्यात आणि देशात जो ट्रेंड चालू आहे तो ट्रेंड कारण नसताना मोडण्याची कशाला कोण या ठिकाणी विचार करेल. त्याच्यामुळे एकत्रितरित्या या ठिकाणी जाणं हा साधारणतः समजूतदार माणसाचा या ठिकाणी पवित्र असणार आहे. भाजपची ताकद वाढलेली आहे आता रायगड जिल्ह्यामध्ये. तिकीट वाटपामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेत तिकीट वाटपामध्ये याच्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो का? वाद निर्माण नाही होणार कारण समोरची मंडळी सुद्धा परिस्थिती जाणणारी मंडळी आहे. भाजपची ताकद या ठिकाणी वाढली असेल तर भाजपला अधिक जागा मिळतील. पालकमंत्रीसाठी भाजप कोणासोबत? नाही, तो प्रश्न माझा नाहीये, म्हणजे नसत्या प्रश्नात मी पडत नाही. जिल्हा परिषदेमध्ये जयंत पाटील आणि सुनील तटकरे हे एकत्र येण्याचे चिन्ह आहेत का? काय सांगाल? त्याचे संकेत मिळत आहेत? नाही, मला नाही त्याबद्दल काय सांग. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तुम्ही भाजप मित्र पक्ष आहात सगळे महायुतीमध्ये. साधारण संकेत असतात की आपल्या मित्र पक्षातले कोणी कार्यकर्ते अधिकारी आपल्या पक्षात घेऊन अशा वेळी भाऊंचा प्रवेश हा कुठेतरी अडचणीचा ठरू शकतो काय महायुती? नाही, म्हणून भाऊंनी त्यांच्या भाषणामध्ये स्वच्छपणाने सांगितलं ते परत एकदा मी या ठिकाणी सांगतो की 5 ते 6 महिन्यापासून साधारणतः ही प्रक्रिया चालू होती. 5 ते 6 महिन्यामध्ये विधानसभा आल्या कारणाने उलट त्याचं काही गालबोट लागू नये. शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.